नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या IIA प्लॅटफॉर्मवरती. आतापर्यंत पेपर 2 चे संस्कृत सिरीज आपली जी आरंभ संस्कृत सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये पेपर 2 चे आपले मॅक्झिमम चॅप्टर कव्हर झालेत. त्याच्यामध्ये आपण लास्ट चॅप्टर जो होता तो पण आपला झालाय. आता दोनच चॅप्टर बाकी आहेत. ऍक्च्युली 2 चॅप्टर नाही म्हणता येईल त्याला. कथाला वेटेज खूप सारा आहे. कथाला वेटेज आहे. कथा म्हणजे पंचतंत्र कथा. या कथामध्ये 5 कथा आहेत. ह्या कथाला 10 मार्कचं वेटेज हे LQ साठी आहे आणि 5 मार्कचा SAQ असेल. ठीक आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये अन्वयलेखन शिकलो. अन्वयलेखन कसं करायचंय, काय करायचंय तुम्हाला सांगितलंय. अन्वयलेखन करताना तुम्हाला जो श्लोक येईल, कळतंय? अन्वयलेखन करताना जो श्लोक येईल पेपरमध्ये, तो पेपरमध्ये श्लोक येणारा श्लोक SAQ मधला हा जास्तीत जास्त चान्स असतील कशामधला? वैद्यकीय सुभाषित. ठीक आहे. वैद्यकीय सुभाषित म्हणून वैद्यकीय सुभाषित 2-3 वेळेस तरी नक्की वाचा. ठीक आहे. याच्यामुळे तुमचं अन्वयचं पण वेटेज कव्हर होऊन जाईल. अजून एक कारण काय वैद्यकीय सुभाषित सांगायचं, आपला जो SAQ असेल 7 नंबरचा SAQ तो असेल संस्कृत भाषायाम वर्ण येतं. म्हणजे आपला जो खाली सारांश दिलाय, जो पॅराग्राफ दिलाय, पॅरा दिलाय, तो पॅरा आपल्याला मराठीमध्ये असेल. MHS मुळे मराठीमध्ये आपला पेपर असतो. म्हणजे ऍक्च्युली संस्कृत पेपर हा संस्कृतमध्येच असतो, परंतु जी लँग्वेज येईल इथे ती लँग्वेज येईल मराठी. ते मराठी लँग्वेजमध्ये जे पॅरा येईल, पॅराग्राफ येईल, तो पॅराग्राफ आपल्याला संस्कृत भाषेमध्ये वर्णन करायचा आहे. हा असेल तुमचा 7 नंबरचा SAQ. ब्ल्यू प्रिंट मध्ये 7 नंबरचा SAQ असेल बघा. कोणता? हा वाला SAQ नंबर 7. ठीक आहे. कोणता असेल तो, त्याच्यावर खाली तुम्हाला पॅराग्राफ दिला असेल, त्या पॅराग्राफ मधून तुम्हाला संस्कृत भाषेमध्ये लिहायचंय. आता तुम्ही जर पंचकथावरती, त्या पंचतंत्र कथावरती जर पुस्तक बघितलं, बुक बघितली, त्या बुकमध्ये श्लोक सांगितले. हा बोर्ड भरून एक श्लोक सांगितलाय, त्याच्यावरती त्यांनी छोटस एकदम पॅराग्राफ मध्ये त्याला एक्सप्लेन केलंय मराठीमध्ये. बरोबर ना? जे खाली एक्सप्लेन केलंय त्यांनी, जे खाली मराठीमध्ये एक्सप्लेन केलंय तेच वरती आपल्याला कशामध्ये लिहायचंय? संस्कृत भाषेमध्ये लिहायचंय. म्हणजे 5 मार्कचा वेटेज तुमच्या इथे कव्हर होतो. ठीक आहे. उरले 10 मार्क. 10 मार्क मध्ये तुम्हाला परिच्छेदम पठित्वा संस्कृत भाषायाम उत्तरायणी लिखत. म्हणजे खाली जो परिच्छेद संस्कृत भाषेमध्ये दिलाय, परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ दिलाय, तो वाचून खालचे प्रश्नांचे उत्तरे द्या. हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न आपण 5वी पासून 10वी पर्यंत आणि 11वीला इंग्लिशमध्ये पण बघितलेला आहे. कसा? वरती पॅराग्राफ असायचा इंग्लिशमध्ये आणि त्याचे तुम्हाला खाली स्टेटमेंटमध्ये आन्सर द्यायचे होते, 1 लाइनर. बरोबर? म्हणजे इथे किती क्वेश्चन असतील बघा? 5 क्वेश्चन असतील. ठीक आहे. LQचं बोलतोय बघा मी. LQ नंबर 1, पहिला LQ. ठीक आहे. SAQ किती आपला? 7वा. LQ नंबर 1 मध्ये 10 मार्कचा वेटेज असते. 10 मार्क मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन विचारतील. ते 5 क्वेश्चन कशावरती असतील पोरांनो? जो पॅराग्राफ संस्कृतमध्ये दिलाय, पेपर फॉर्मॅट फिक्स आहे, असंच येणार. याची गॅरंटी का सांगतोय? कारण त्यांची ब्ल्यू प्रिंट दरवेळेस त्यांना फॉलोच करावं लागते. ठीक आहे. पेपर 2 मध्ये संस्कृतची जी ब्ल्यू प्रिंट दिली आहे त्यांनी, ब्ल्यू प्रिंट फॉलोच करणं त्यांना भाग आहे. ठीक आहे. जो LQ पहिला असेल तो LQ असेल, त्या LQ मध्ये 10 मार्कचं वेटेज हे 5 क्वेश्चन साठी असेल. म्हणजे 2 मार्कला 1 क्वेश्चन असेल. तो मार्क गेन करताना पॉसिबल चान्स तुम्हाला इथे आहे. कसा? पॅराग्राफ असेल वरती, पॅराग्राफ मध्येच आन्सर ऍज इट इज दिले तरी चालतात. वाक्यरचना तुमच्या भाषेत जर केली नाही तरी पण चालते. कळतंय? वाक्यरचना तुमच्या भाषेत म्हणजे संस्कृत भाषेत केली नाही तरी चालते. तुम्ही ऍज इट इज फक्त पॅराग्राफचा क्वेश्चन मॅच केला, सॉरी पॅराग्राफचा वर्ड मॅच केला. कशासोबत? क्वेश्चन सोबत. हा क्वेश्चन आहे. समजा क्वेश्चन आहे चत्वारो ब्राह्मण कुत्वा गच्छती. ठीक आहे. म्हणजे 4 ब्राह्मण कुठे चालले होते? गच्छती चत्वारो ब्राह्मण. चत्वारो ब्राह्मण वरती बघायचं पॅराग्राफ मध्ये वरती चत्वारो ब्राह्मण कुठे आणि गच्छती कुठे हे बघायचं. ऍज इट इज स्टेटमेंट लिहिलं 1 ते 1.5 मार्क फिक्स असतो 2 मार्क पैकी. ऍज इट इज स्टेटमेंट, पुन्हा एकदा सांगतोय, ऍज इट इज स्टेटमेंट वरल्या पॅराग्राफ वरतून तुम्ही खाली जर ऍज इट इज स्टेटमेंट लिहिलं, कोणतेही छेडछाड न करता, कोणतेही तुमचं स्टेटमेंट न टाकता जर तुम्ही लिहिलं, 1च्या वरती मार्क पडायची गॅरंटी ही असतेच. एक्झामिनरला मार्क देण्याचे कारण ते शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत. याचं उत्तर काय राहील? चत्वारो ब्राह्मण कुत्वा गच्छती म्हणजे काय राहील याचं? चत्वारो ब्राह्मण कुत्वा गच्छती हे
ग्रामसी गच्छती, कोणती नगरी गच्छती असं कधी ते क्वेश्चन दिले राहतील. नगरीचं नाव काय? उज्जैन नगरी. उज्जैन नगरीचा रेफरन्स आपला उज्जैन महाकालचा रेफरन्स तिथे आलाय. कुठे? हा जो रेफरन्स आहे मध्य प्रदेशचा, हा रेफरन्स आपल्या पंचकथामध्ये आलाय. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सारांश लेखन, सारांश लेखनचं पण सेम तुम्हाला एसीक्यू मध्ये आतापर्यंत 2-3 वेळेसच पॅटर्न मध्ये एसीक्यू विचारले. त्या एसीक्यू मध्ये सारांश लेखन विचारलं. सारांश लेखन मध्ये करताना कसं करायचंय? वरती तुम्हाला एक स्टोरी दिली आहे. स्टोरी म्हणजे कथा दिली आहे, पंचतंत्र कथा. त्या कथामधून तुम्हाला सारांश लिहायचा आहे, जे तुम्हाला कळलंय समरी. ठीक आहे, काय समरी. बऱ्याचशा पोरांना सारांश काय असते ते कळत नाही, म्हणून आपण समरी म्हणजे एखादा मोठा चॅप्टर असतो, तो चॅप्टर आपण करताना त्याची लास्टला आपण समरी बघतो, जेणेकरून आपल्याला कळाव की या चॅप्टर मध्ये काय काय, किंवा आपण एखादा चॅप्टर शिकण्यापूर्वी जे की पॉईंट असतात ते की पॉईंट आपण लिहितो बरोबर, किंवा वाचतो की पॉइंट्स, बरोबर ना. हे तेच की पॉइंट्स तुम्ही इथे 5 मार्कला लिहू शकता. अजून एक थोडी टिक्की गोष्ट सांगू, याच्यानंतर 7व्या एसीक्यू नंतर 8वा एसीक्यू जो असतो आपला, ठीक आहे, 8वा एसीक्यू, 8व्या नंबरचा एसीक्यू असतो मातृभाषायाम, मातृभाषायाम वर्ण येतं किंवा काय असेल ते, ठीक आहे. मातृभाषायाम वर्ण येतं म्हणजे कथाच्या नंतर जो 7वा एसीक्यू असेल, कथाच्या नंतर येणारा एसीक्यू 8 नंबरचा, हा एसीक्यू असेल तुमचा वैद्यकीय सुभाषित वरती. कारण काय वैद्यकीय सुभाषित, पुन्हा पुन्हा सांगायचं कारण काय वैद्यकीय सुभाषित, अन्वय लेखन मध्ये एक तरी श्लोक हा तुमचा वैद्यकीय सुभाषितवर असतो, आणि मातृभाषायाम वर्णयत मध्ये तुम्हाला एक एसीक्यू फिक्स, आणि फिक्स हा तुमच्या अष्टांग किंवा वैद्यकीय सुभाषित म्हणून येतो. कळतंय? मातृभाषेमध्ये तुमच्या भाषेचं वर्ण करायचं 1-2 वेळेस, जास्त नाही. कथा करताना, पंचकथा करताना तुम्हाला खूप सारा वेळेस करणे, खूप सारा वेळेस ते कथा वाचणे, तेव्हा ते पॅरेग्राफचं लक्षात अर्थ तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, आधी त्याचे श्लोक करायचे, श्लोक मध्ये छोटे छोटे शब्द भुक्त्वा गत्वा याचे अर्थ लक्षात ठेवायचे. चत्वारो म्हणजे काय, ग्रामम म्हणजे काय, नगरीचं नाव काय, कुठून आलते, कसे गेलते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही छोट्याशा एकदम पेन्सिलनं, जो पॅरा असतो आपला, जो तुमच्या बुकमध्ये सुद्धा असेल, संस्कृत सुद्धा, त्या संस्कृत सुद्धामध्ये त्याची समरी दिलेली आहे. ऍक्च्युली समरीमध्ये पण मागं त्याचे शब्दार्थ दिलेला आहे. कळतंय? अन्वय लेखन करताना तुम्हाला मी बोललो होतो की वैद्यकीय सुभाषित करा, आणि आता पण सांगितलं अन्वय लेखन, बरोबर ना. याच्यावरून काय कळतंय पोरांना आपल्याला, जे आपलं वैद्यकीय सुभाषित आहे ते किती इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्यावरून अन्वय करताना अन्वय जर व्यवस्थित केलं तर तुमचं अन्वयचे 15 ते 20 मार्क, आणि इथे 5 मार्क, म्हणजे 25 मार्कचं वेटेज इथेच तुमचं कव्हर होतंय. कसं? अन्वयमध्ये आणि वैद्यकीय सुभाषित वरती क्वेश्चन. वैद्यकीय सुभाषित पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर आपल्याला तिथे लिहिताना थोडं तरी आठवलं, थोडी जर तिथे आपल्याला एक लिंक सापडली, हिंट सापडली, आपण पूर्णतः श्लोक हा एक्सप्लेन करू शकतो. शने शने वायू, या लास्ट इयरचा क्वेश्चन शने शनेवर आलता, म्हणजे क्षण हळूहळू कोणतंही कार्य हळूहळू केल्यानं, स्टेप वाईज केल्यानं काय घटना घडतात, त्याचे काय परिणाम येतात. ठीक आहे, ह्या गोष्टी इथे दिल्यात. म्हणजे शने शने तुम्हाला काय, मग यासाठी काय करावं लागेल, शने शनेचा अर्थ काय, ह्या गोष्टी बघा लागतात इथं. इथे तुम्ही पाठ नाही केलं तरी चालतंय, पण एकदा डोळ्या खालून घाला, या त्याला पुन्हा एकदा बघा. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या, आपल्या टॉपिककडे वळूया आपण. ठीक आहे, आपल्या टॉपिकचं नाव काय, पंचतंत्र कथा. पंचतंत्र कथामध्ये 5 कथा, 5 कथा त्या कशाच्या आहे, शपनक कथा, अपरीक्षित कारक. अपरीक्षित कारक हे क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यू विचारू शकतात. अपरीक्षित कारक, आता ऍक्च्युली आपलं वेटेज ऑलरेडी डिवाइड, पण तरी पण लक्षात ठेवायचं. अपरिचित कारक, शपनक कथा, ठीक आहे, याचे रेफरन्स म्हणजे कुठून आलं काय आलं. ऍक्च्युली 6 कथा होत्या, पण 6 पैकी आपण तिथे 5च करतो. 6 कथापैकी 5 करायचं कारण काय, मी म्हणतात सर या कथाचा आम्हाला आमच्या आयुर्वेदामध्ये काय उपयोग, बरोबर ना. असा प्रश्न पडतोय की कथा करून काय करायचं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थेअरी नॉलेज फुल आहे, ठीक आहे, जे थेअरी नॉलेज आहे आपलं ते फुल आहे, त्यांना कोणता पण रेफरन्स कुठून पण विचारा येतंय, व्यावहारिक ज्ञान अजिबात नाही. त्याला कारण काय, एक हार्श रियालिटी आयुर्वेद कॉलेजची, आयुर्वेद कॉलेजची वाढती संख्या इंडियामध्ये, आयुर्वेद कॉलेजची वाढती संख्या, स्पेशली प्रायव्हेट कॉलेज, ठीक आहे, आणि कमी प्रॅक्टिस, किंवा कमी काय, कमी पेशंट फ्लो. या कारणास्तव आपल्यामध्ये आणि एमबीबीएसच्या पोरामध्ये
हा फरक इथे येतो. ठीक आहे. सिलेबस डिझाईन करताना ह्या गोष्टीचा विचार करण्यात आला. कसा विचार करण्यात आला? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पीडीसी, प्रत्येक पोरांना पीडीसी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प ह्या गोष्टी काही जाणं होत नाही. बरेचसे पोरं त्यांच्या सिलेबसमध्येच ते गुंतून असतात. ठीक आहे. म्हणून पीडीसी वगैरे न अरेंज करता आपल्या सिलेबसमध्ये पोरांना व्यावहारिक ज्ञान कसं देता येईल त्या गोष्टीवरती या कथामधून भर दिलाय. 5 कथामध्ये तुमचा व्यावहारिक ज्ञान, कोणतीही गोष्ट वाचल्याशिवाय किंवा आधी बघितल्याशिवाय गोष्टीवर लक्ष ठेवू नये ह्या गोष्टी सांगता येतं. म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये आपण कसं वागायचंय, कोणासोबत कसं बोलायचंय आणि कोणत्या कृतीला कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेवरती माघार घ्यायची किंवा कोणत्या वेळेला आपण पुढे सरकायचंय, आयुष्यात पुढे सरकायचंय, ह्या 5 कथामधून ह्या गोष्टी आपल्याला कळतात. कोणतीही गोष्ट बघितल्याशिवाय त्याचा लास्ट आपण काही निर्णय घेऊ नये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग कसा कुठे करू शकतो. फक्त आपल्याला थेरी नॉलेजच कामाचं नाही तर प्रॅक्टिकल पण नॉलेज आलं पाहिजे. हे पॉईंट याचे की पॉईंट आहेत. कशाचे? पंचतंत्र कथा. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा येणार, ठीक आहे, आणि क्वेश्चन अटेम्प्ट कसा करायचा आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणते आणि कथाचा सार तुम्हाला सांगून देणार. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी जास्त काही सांगणार नाही कारण कथा खूप साऱ्या मोठ्या आहेत. तुम्हाला कथाचा रेफरन्स खूप सारा मोठा दिलाय. हे पॉसिबल नाही आहे बोर्डवरती लिहिणं. फक्त समजून सांगू शकतो आणि क्वेश्चन कसे आहे आपण क्वेश्चनची प्रॅक्टिस ते घेऊ शकतो. कळतंय मी काय बोलतोय? सारांश, अनुवादन, लेखन, संस्कृत भाषायाम. जर अन्वय व्यवस्थित केला असलं तर वैद्यकीय सुभाषित तुम्ही अन्वय करताना वैद्यकीय सुभाषित जर तुम्ही केला असलं तुमचा 20 ते 25 मार्कचा फायदा इथे होतोय. ठीक आहे. परिच्छेदम हे एकदम सोपा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन कधीच 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 सोडायचा नाही. पहिले एलएक्यू वरती यायचं, हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा, पूर्ण पूर्ण एलएक्यू अटेम्प्ट करायचे. 1 2 3 4 एलएक्यू अटेम्प्ट केले, नंतर यायचं एसएक्यू वरती आणि मग एसएक्यू वरती तुम्हाला काय टाइमपास करायचंय, काय लिहायचंय ते तुम्ही ठरवायचं. एलएक्यू सोडायचा नाही. त्याला कारणच तसं आहे कारण तुमचे 10 मार्क इथे होत आहे. कशावरती? फिक्स 10 मार्क आहेत. 10 पैकी तुम्हाला 8 किंवा 7-8 मार्क एलएक्यूला पडणं पॉसिबल नसतं, पण या क्वेश्चन मध्ये आहे. परिच्छेद वा लिखत त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 7 ते 8 मार्क पडणं पॉसिबल आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हा कळला फॉर्मॅट. आपण नेक्स्ट स्लाइड वरती आता आपण त्या कथाचे सारांश वगैरे. आता बघा, अपरीक्षित कारकचे लेखक कोण होते? विष्णू शर्मा. जनरल नॉलेज साठी लक्षात ठेवायचंय. तुम्हाला विचारणार कोणी नाही तरी पण लक्षात ठेवायचं. 200 वर्षापूर्वी गोष्ट घडलेली म्हणजे लिहिल्या गेलेली आहे 200 वर्षापूर्वी. ठीक आहे. वर्ष. विष्णू शर्मा हे लेखक होते. त्यांनी 5 कथा दिल्यात. 4 कथांचे जे श्लोक इथे दिलेले आहेत ते मस्ट आहेत. तुम्हाला हे श्लोक पाठच पाहिजे. हे श्लोक कशाचे पोरांनो? सारांश. जो सारांश दिलाय वरती म्हणजे जो समरी दिली आहे, जी वरती समरी दिली आहे, सॉरी जे वरती दिलंय त्याची समरी आहे. हे 5 श्लोक, 5 पैकी 4 लिहिलेत. नेक्स्ट स्लाइड वरती कव्हर करणार आपण. हे 5 श्लोक तुम्हाला मस्ट आहेत. पाठ म्हणजे पाठच पाहिजे. तोंड पाठ पाहिजे, याचे अर्थ पण पाठ पाहिजे. डायरेक्ट श्लोक जर असाच आला तर याच्यावरून तुम्हाला कथा बनवणे आली पाहिजे. डायरेक्ट श्लोक तरी आला आणि त्या श्लोकामध्ये तुम्ही असं जर बघितलं तुम्हाला ते येणार. त्याच्यानंतर जर ठीक आहे संस्कृत भाषा अनुवादित आला, ठीक आहे तुम्ही लिहिणार, परंतु मातृभाषामध्ये जर आला तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे श्लोक मस्ट आहेत. पहिली कथा बघा. पहिली कथा आहे शपनक कथा. शपनक कथामध्ये काय? कुदृष्टम कुपरिज्ञातम कुश्रुतम कुपरीक्षितम तन्नरेन न कर्तव्यम नापतीने नापितेन अत्रम यत्कृतम. याचा अर्थ काय आहे? कोणतीही गोष्ट बघितल्याशिवाय पूर्णतः त्या गोष्टीचं ज्ञान आल्याशिवाय कुप्रत्यय लागला बघा. प्रत्यय लागलाय, कुप्रत्यय लागलाय, कुप्रत्यय लागलाय, कुप्रत्यय लागलाय. ठीक आहे. कुश्रुतम म्हणजे कोणतीही गोष्ट पूर्णतः ऐकून. कुपरीक्षितम म्हणजे त्या गोष्टीची परीक्षा म्हणजे तुम्ही व्हेरीफाय गोष्टी न केल्यानं त्याचे परिणाम हे चुकीचे होतात. म्हणजे न कर्तव्य ना पितेने अत्र यत्कृतम म्हणजे त्याची कृती केल्यावरती त्याचे परिणाम वाईट होतात. कळतंय? जर तुम्ही समजा पूर्ण वेळ टाइमपास केला, तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास नाही केला आणि तुमची मार्चमध्ये युटी आली, युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला काही न आल्यानं रिझल्ट फेल येणार. फेल आल्या कारणानं तुमचं काहीतरी वाईट होणार, वाईट परिणाम तुमच्या भविष्यावरती होणार. ह्या गोष्टी इथे दिल्या.
ठीक आहे. याचं जे ज्ञान होतं तेच ज्ञान इथे सांगितलेलं आहे. हे सांगायचं कारणच काय माहिती का, जे बऱ्याचशा पोरांना कुठे काय बोलायचं, कुठे कसं काय वागायचं ह्या गोष्टीचं ज्ञान नसतं. त्यांना गोष्टी या शिकवल्या जात नाही. पर्सनली डेव्हलपमेंट होत नाही. म्हणून सिलेबस डिझाईन करताना ह्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या आणि ह्या गोष्टी आपल्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या गेल्या. म्हणजे एक प्रकारचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इथे घेण्यात येत आहे. ठीक आहे. शपनक कथामध्ये एक नावी कटिंग करणारा, ठीक आहे, हेअर कट करणारा होता. त्याने ऐकल्या अशा गोष्टी दुसऱ्या कोण ऐकल्या, की जे भिक्षू पंडित बाहेर भिक्षा मागायला येतात ते त्यांच्या डोक्यावरती प्रहार केल्याने, दांड्याने प्रहार केल्याने जे आपल्याला काय मिळेल, सुवर्ण मिळेल. सुवर्ण म्हणजे आपल्याला गोल्ड मिळेल. ठीक आहे. असं त्याला कळलं. त्याने ह्या गोष्टी व्हेरीफाय करायला पाहिजे होत्या, त्याने त्या केल्या नाही. त्याने ते नीट ऐकलं पण नाही. कुपरीक्षितम कुश्रुतम कुपरिज्ञातम. ठीक आहे. हे का ह्या कारणाने त्याच्या डोक्यात लोभ आला. लोभ आल्याने त्याने दुसऱ्या दिवशी त्या भिक्षू पंडितांना आपल्या घरामध्ये बोलवलं. आपल्या घरामध्ये बोलवलं तेव्हा ते आधी नाही म्हणले, परंतु त्यांना लोभ दिला. आमिष आमिष लोभ माणसाकडून काहीही करून घेऊ शकतो. त्याचं कारण इथे बघा, त्यांना असं वाटलं, हा नावी बोलला की तुम्ही माझ्याकडे जेवायला या, माझ्याकडून भिक्षा घ्या, मी तुम्हाला काही वस्त्र त्या ग्रंथांना गुंडाळायला म्हणजे स्टोअर करून ठेवायला आणि तुम्हाला काही वस्त्र, धान्य या गोष्टी देईल. या कारणास्तव ते भिक्षू पंडित तिथे त्याच्याकडे आले. ठीक आहे. आतमध्ये खोलीमध्ये गेल्यानंतर, घरामध्ये गेल्यानंतर त्याने त्यांना आधी खाऊ घातलं. नंतर दंडा घेऊन त्यांच्या डोक्यावरती प्रहार केला. प्रहार केल्यानंतर तिथे सर्वत्र गोंधळ उडाला. गोंधळ उडाल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. पोलिसांनी, सेवकांनी पकडून त्याला न्यायालयामध्ये हजर केलं. न्यायाधीशाने विचारलं की याचं कारण काय, तू त्यांच्यावर हल्ला का केला. ठीक आहे. तेव्हा त्याने सांगितलं की मी एका गृहकाकडून, म्हणजे गृहक जो होता, जो घरेलू व्यक्ती होता, त्याच्याकडून मी ही गोष्टी ऐकल्या आणि मी तसं इम्प्लिमेंट केलं. त्याच्यानंतर त्या गृहकाला तिथे बोलण्यात आलं. तो गृहक तिथे आल्यानंतर त्याने सांगितलं की नाही, मी जरी असं बोललो त्याच्या मागची स्टोरी वेगळी होती. माझ्या पूर्वजांनी मला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की उद्या आपल्या घरी जे भिक्षू पंडित येणार आहेत, तुला जर अमीर व्हायचंय, म्हणजे तुला संपत्तीवान धनवान बनायचंय, तर त्यांच्या डोक्यावरती दंडाने प्रहार कर. त्या प्रहारामधून त्यांचा मृत्यू होणार नाही, त्याऐवजी ते व्यक्ती सोन्यामध्ये बदलतील आणि तेच तुला धनवान बनवतील. असा त्याचा पूर्वजांनी त्याला आज्ञा दिली. ठीक आहे. म्हणून त्याने हे कृत्य केलं. आता याच्यावरती जे कोर्टाचं, जे न्यायाधीशाने स्टेटमेंट केलं त्याला मृत्यूदंड देण्यात आला. कळतंय म्हणजे काय, जी कृती आपण करतो ती आधी व्हेरीफाईडच पाहिजे, त्याचं आपल्याला ज्ञान पाहिजे, त्याचे वाईट परिणाम आपल्यावरती झाले नाही पाहिजे. ठीक आहे. हे झालं पहिली शपनक कथा. सेकंड कथा आहे ब्राह्मणी नकुल कथा. ब्राह्मणी म्हणजे लेडीज, जी फिमेल होती. नकुल नकुल म्हणजे मुंगूस. यांची जी कथा आहे ती कथाचा सारांश इथे या श्लोकामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. काय दिलेलं आहे, अपरीक्ष्य न कर्तव्य कर्तव्य सुपरीक्षितम पश्चाद भवती संतापो ब्राह्मण्या नकुल यथा. म्हणजे काय, कोणतीही परीक्षा, कोणतीही गोष्ट अर्धवट केल्या कारणाने नंतर आपल्याला संताप, नंतर आपल्याला पस्तावा करावा लागतो, पश्चाताप करावा लागतो. याच्यामध्ये दिलेलं एका गावामध्ये, एका ग्रामामध्ये दोन व्यक्ती म्हणजे एक नवरा बायको राहत होते. त्यांनी आपल्या घरी मुंगूस पाळलेला होता. त्यांच्या घरी छोटं बाळ होतं. त्या छोट्या बाळाला सांभाळण्यासाठी, ठीक आहे, छोट्या बाळाला सांभाळण्यासाठी ती बाई घरी असायची नेहमी. पण एक दिवस त्याच्या नवऱ्याला मध्ये काम आलं, त्याच्या पतीला मध्ये काम आलं, तो बाहेर गेला. ठीक आहे. घरी फक्त त्याची मुंगूस आणि बाळ आणि ती बाई होती. परंतु त्या बाईला मध्ये आठवलं की तिला पाणी आणायला जायचं. ठीक आहे. ती गेली पाणी आणायला. उरला फक्त घरी मुंगूस आणि ते बाळ. मध्ये या दरम्यान तदक्षणात, म्हणजे त्या क्षणाला काय झालंय, एक सर्प बाहेरून आला. तो त्या बाळावरती हल्ला करणार होता. पण तेवढ्यात त्याच क्षणावरती त्या मुंगसानं त्या सर्पावरती हल्ला करून त्याला नष्ट केलं आणि दोघांच्या या युद्धामध्ये तिथे रक्त पडलं खाली. जेव्हा ती बाई पाणी घेऊन घरी आली, तिने बघितलं रक्त पडलेलं बघितलं. तिला वाटलं की मुंगसाने आपल्या बाळावरती हल्ला केलाय, तिला असं वाटलं. ठीक आहे. पण तिने
त्या क्षणाला काही विचार न करता त्या क्षणाला ते हांडा जो होता, घागर जी होती पाण्या भरून आणली, त्या मुंगसावरती आदळली. त्या मुंगसाचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर ती घरामध्ये गेली. घरामध्ये आपलं बाळ सुखरूप बघितलं. सुखरूप बघितल्यानंतर तिला रिअलाइज झाले की आपल्याकडून चुकी झाली. त्यानंतर तिचा नवरा घरी आला, तिचा पती घरी आला. त्याने हे सगळा तिने सगळा वृत्तांत त्याला सांगितला. त्याच्यानंतर तो तिच्यावरती चिडला. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळते, पश्चाद भवती. तेव्हा ती बाई त्या मुंगसाला मुंगसा मुंगसाला मुंगसाच्या मृत्यूला कारण स्वतःला कारण मानून रडत बसते. ठीक आहे, ही कथा झाली. हे श्लोक तुम्हाला मस्ट आहे. अपरिक्षम न कर्तव्यम कर्तव्यम सुपरीक्षितम पश्चात भवती संताप ब्राह्मणे नकुले यथा. ही झाली सेकंड कथा. थर्ड कथा बघा, लोभाविष्ट चक्रधर कथा. अति लोभो न कर्तव्यम लोभो नैव परित्यजत अति लोभा अभिभूतस्य चक्रम भ्रमती मस्तके. चक्रम भ्रमती मस्तके म्हणजे मस्तकावरती चक्र भ्रमण करते म्हणजे फिरतंय. ठीक आहे. अतिलोभ माणसाकडून काय करून घेतो. चार गरीब ब्राह्मण, ते त्यांना वाटलं की आपण केव्हापर्यंत अशा गरिबीमध्ये जगणार, म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपण धनसंपत्ती याच्यावरती लक्ष द्यायचंय आणि पुढे जायचंय. म्हणून ते त्या नगरीचा उज्जैन महाकाल नगरी याचा एक प्रसिद्ध आलाय. त्या नगरीचं नाव लक्षात ठेवायचं. नदीचं नाव होतं शिप्रा नदी. त्या नदीच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर त्यांना एक साधू भेटला. त्या साधूने त्याच्या मठावरती तिथे नेलं त्याला. तिथे गेल्यानंतर गुरुच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने विचारलं, तुम्ही कुठून आलात, काय आलात आणि कशासाठी पुढे जाताय. त्याच्यावरती ते चार ब्राह्मणांनी सांगितलं की आम्हाला धन कमवायचे, संपत्ती कमवायची, म्हणून आम्ही पुढे जातोय. तेव्हा त्या गुरुने वरती तयार करून दिल्या कारणाने ती वरतीचं असं होतं की त्या वरती जिथे कशाची संपत्ती, जमिनीखाली संपत्ती किंवा काहीतरी धन असेल तिथे त्या वरती पेटतील. ठीक आहे, असं त्या वरतीचा अर्थ होतो. त्या वरती घेऊन त्यांनी भ्रमण करायला सुरुवात कुठे केली, हिमालयाकडे भ्रमण चालू केलं. ठीक आहे. याच्यावरती या लोभाविष्ट वरती येण्याचे चान्सेस आहे गेले क्यू. ठीक आहे, 2 मार्कला असे सिंगल लाईन क्वेश्चन असतील, असे येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे त्या नदीचं नाव काय होतं, किती ब्राह्मण आले ते, संख्या किती. ठीक आहे, तिसरा ब्राह्मण कुठे गेला, तिसऱ्या ब्राह्मणाला काय मिळालं, चौथ्या ब्राह्मणाला काय मिळालं नाही मिळालं म्हणून तो पुढे कुठे गेला, त्याच्यानंतर काय घडलं. हे इथे 2-2 मार्कला हे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, इथे येण्याचे जास्त चान्स आहेत. मग ते पुढे चालत असताना एका ठिकाणी ती वरती प्रज्वलित झाली. वरती प्रज्वलित झाल्यानंतर त्याने खणला असता, त्याला ताम्र सापडलं, म्हणजे तांबा सापडला. असं करत करत तिसऱ्या ठिकाणी, वेगळ्या ठिकाणी ते वरती पेटल्यामुळे, वरती प्रज्वलित झाल्यामुळे त्याला सोनं सापडलं. ठीक आहे. आता उरला चौथ्या ब्राह्मणाला काहीच न मिळाल्याने तो निराश झाला. त्यावरती या तिन्ही ब्राह्मणांनी सांगितलं की आपण ह्या गोष्टी सगळ्या वाटून घेऊ आणि इथूनच आपण वापस जाऊ. पण चौथा ब्राह्मण काय बोलला, चौथ्या ब्राह्मणाने विचार काय केला, अतिलोभ माणसाकडून काय करून घेऊ शकतो ते बघा. आता त्यानं असा विचार केला की यांना सुवर्ण मिळालंय, ताम्र मिळालंय, रजत मिळालंय, आपल्याला जर हिरा मिळाला, माक्षिक मिळालं, या गोष्टी जर मिळाल्या तर आपण यांच्यापेक्षाही धनवान हो. म्हणून तो त्यांना सांगितलं की तुम्ही तिघी जणी तुमच्या घरी जा, मी पुढे जातोय. ठीक आहे, असं सांगितलं. तो भ्रमण करत राहिला. भ्रमण करताना त्याला एक डोक्यावर चक्र असणारा माणूस त्याला दिसला. तो त्याला पिढा होता असल्याने तो व्याकुळ होता. त्याने या चौथ्या ब्राह्मणाने त्या व्यक्तीला विचारलं की तुझ्या डोक्यावरती हे चक्र कोणतं. त्याच क्षणाला ते चक्र त्या माणसाच्या डोक्यावरतून निघून या ब्राह्मणाच्या डोक्यावरती आलं आणि याला पीडा, याला व्याधी, याला व्याकुळता व्हायला लागली. ठीक आहे, असं करत असताना त्याने विचारलं की हे चक्र काय आहे. तेव्हा समोरच्या व्यक्तीने समजून सांगितलं की मी पण तुझ्यासारखाच असा अतिलोभ करत करत इथे आलतो. आता हे चक्र मी फ्री झालोय. आता तुझं काम आहे, आता जोपर्यंत पुढची व्यक्ती असंच कोणत्या लोभाला बळी पडून इथेपर्यंत येत नाही तोपर्यंत हे चक्र तुझ्याच डोक्यावरती असणार. म्हणजे आपल्याला कळतंय अतिलोभाने आपलाच लॉस होतो. ठीक आहे, याच्यावरती तुमचे गेले क्यू येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, म्हणून याला स्टार करून ठेवा. चौथी कथा बघा आता, सिंहकारक ब्राह्मण कथा, मूर्ख ब्राह्मण कथा. वरम बुद्धिर्नम सा विद्या बुद्धिरुत्तमा बुद्धिहीना विनश्यंती यथा ते सिंहकारका म्हणजे ही सिंहकारक कथा आहे. ठीक आहे, याच्यावरून काय कळतं, चार ब्राह्मण चार ब्राह्मण जंगलामधून जात असताना त्यापैकी
3 ब्राह्मण हे बुद्धिवान होते, पण त्यांना व्यावहारिक ज्ञान नव्हतं. परंतु जो उरलेला एक ब्राह्मण होता, त्याला व्यावहारिक ज्ञान होतं, परंतु तो बुद्धिहीन होता. बुद्धिहीन असल्या कारणाने हे 3 लोक त्याचा तिरस्कार करत असायचे. परंतु जेव्हा भ्रमण करत असताना भ्रमण करत असताना समोर जेव्हा सिंह येतो त्यांच्या, तेव्हा हाच बुद्धिहीन व्यक्ती आपलं काही नॉलेज, आपलं काही व्यावहारिक ज्ञान वापरून कसं तरी वाचतो. परंतु जे उरलेले 3 ब्राह्मण आहेत त्यांचा इथे सिंहाकडून मृत्यू होतो, सिंहाद्वारे मृत्यू होतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतंय बौद्धिक ज्ञान गरजेचं, परंतु त्यापेक्षाही व्यावहारिक ज्ञान अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कळलं? याचा अर्थ असा होतो. आता आपण नेक्स्ट स्लाइड वरती आपली उरलेली कथा बघूया. आता बघा 5 नंबरची कथा, मूर्ख पंडित कथा. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडित अर्घेन कुरुते कार्यम सर्वनाशो हि दुसह दुःख सहयते अपि शास्त्रेषु कुशला लोकाय चार निर्वजिता सर्वे ते हास्यता यांती यथा ते मूर्ख पंडित. ठीक आहे. याच्यामध्ये त्या पंडितांनी त्यांचं ज्ञान त्यांच्या आश्रमावरून कंप्लीट करून त्यांना त्यांचं दैनंदिन जीवन जगता यावं म्हणून त्यांनी ते आश्रम सोडलं आणि आपल्या गावाकडे प्रस्थान केलं आश्रमावरून. ठीक आहे. या दरम्यान, या प्रवासादरम्यान त्यांना वेगवेगळे लोक भेटले, वेगवेगळ्या समस्या उद्भवल्या. त्या कोणकोणत्या आता आपण बघूया. ठीक आहे. जेव्हा ते निघाले तेव्हा त्यांना ब्राह्मण समजून, पंडित समजून एक जणाने घरी जेवायला बोलवलं. परंतु काय होतंय, बऱ्याचशा वेळेस ज्या गोष्टी पाहण्यात नाही आल्या, आपल्या पाहण्यात नाही आल्या, त्या आपल्या खाण्यात आल्या, तर आपल्याला थोडा भ्रम होतो. त्याच्यामध्ये एका ब्राह्मणाला शेवया असतात, आपल्या शेवया खायला दिल्या. त्याला वाटलं हे धाग्यासारखे आहेत, तर त्याने ते फेकून दिल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या जो गृहस्थ, ज्या गृहस्थांनी यांना बोलवलं होतं घरी जेवायला, त्याचा अपमान झाला, त्याला चांगलं वाटलं नाही, म्हणून त्याने त्यांना काढून दिले. ते पुढे चालले. पुढे चालल्यानंतर त्यांना एक नदी आडवी गेली. नदी आडवी गेल्यामध्ये नदीमध्ये खूप सारे दगड असतात, पाणी असतं. त्या पाण्यावरती काही पत्र म्हणजे पाने, वेगवेगळे पाने वाहत वाहत येतात. त्यांना असं वाटलं, त्याच्यापैकी एक जणाला असं वाटलं की हे जे पाने आहेत, हे जे पाने वाहत आहे, याला आपण जहाज बनवू शकतो. म्हणून काही जणांनी त्याच्यावरती उडी टाकली, त्या पानावरती. जे पानं आहेत त्या पानावरती उडी टाकली, जहाज पनडुब्बी समजून. ठीक आहे. चुकलं. त्या क्षणाला ते त्याच्यामध्ये फसले. काहींचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. उरलेले जे पुढे, ते पुढे गेले. पुढे गेले असताना एका गावामधून अत्यंत्रा, मृत्यू झालेल्या लोकांची अत्यंत्रा निघली. अत्यंत्रा दरम्यान आपण काही त्या लोकांना शोक झालाय, तिथे जाऊन आपण हसतोय, आपल्याला लोक मूर्ख समजतील ना. त्यांनी तेच केलं. लोक तिथे शोक करताय, रडताय, आणि यांनी तिथे जाऊन हसलं. काही कंडिशन वरती हसल्या गेलं, म्हणून तिथल्या लोकांनी त्यांच्यावरती आघात केला, यांना काढून दिलं. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून काय कळतंय आपल्याला, कोणत्या कंडिशनला कसं वागलं पाहिजे हे ज्ञान कसं येतं आपल्याला, जग फिरूनच ज्ञान येतं, हे आपल्याला व्यवहारातून येतं. म्हणजे आपल्या हाती जेव्हा व्यवहार असतो, आपण जेव्हा समाजामध्ये वागतो, आपल्याला कसं बोलायचंय, कोणाला कसं बोलायचंय, कोणत्या कंडिशनला कसं रिॲक्ट करायचंय, ह्या गोष्टी आपल्याला केव्हा समजतील, जेव्हा आपल्या हातातून व्यवहार जाईल. व्यवहार म्हणजे तो पैशाचा व्यवहार अलग, आणि आपण समाजामध्ये वावरताना जो व्यवहार आपला असतो, जी आपली भाषा असते, जे आपलं वागणं असतं, आपली जी म्हणजे बॉडी लँग्वेज असते, त्या गोष्टी इथे पर्सनॅलिटी असते, ह्या गोष्टी इथे आपण लक्षात घेतल्या पाहिजे. ठीक आहे. ह्या पंचकथाचं, 5 कथाचं सार हाच होता की तुम्हाला ह्या आयुर्वेदासोबत ते इम्प्लिमेंटेशन कसं करायचंय, त्यासोबत लोकांसोबत कसं कनेक्ट राहायचंय, लोकांसोबत कसे बॉन्ड बनवायचे, कोणत्या ठिकाणी काय बोलल्यानं आपला कसा लॉस होईल हे पण लक्षात आलं पाहिजे. याचा सार इथेच आहे. ठीक आहे. चला आपण याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड वरती काही क्वेश्चन बघू, एक एलएक्यू बघू आणि एक एसीक्यू बघू. ठीक आहे. सांगितल्याप्रमाणे ज्या पंचकथा आहेत, त्या पंचकथामधला एक सारांश, परिच्छेद, पदच्छेद वरती आपल्या इथे येईल. ठीक आहे. एलएक्यू मध्ये काय येणार क्वेश्चन, पहिला क्वेश्चन असा एलएक्यू मध्ये, परिच्छेदम पठित्वा संस्कृतम भाषायाम उत्तरायानी लिखत. म्हणजे दिलेल्या पॅराग्राफ वरतून काही जे क्वेश्चन विचार त्यांचा आन्सर करा, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. तुम्ही विचारता सर हा कुठून येणार, तर हा कथामधूनच, हा रेफरन्स कथामधूनच हा श्लोक येणार. ठीक आहे. श्लोक काय बघा, ते अपि ग्रामीणे निमंत्रिता पृथक पृथक गृहेषु नीता तत एकस्य सूत्रिका घृतखंड घृतखंड संयुक्तः भोजय दत्ता ततो विचिंतेय पंडिते नो
पंडितेनोक्तम यत दीर्घसूत्री विनश्यन्ति एव मुक्ता भोजनम परित्यजगतः द्वितीयस्य मंडका दत्तः तेनाप्युक्तम अति विस्तार विस्तारणम यद भवेन चिरायुषम. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे? ग्रामामध्ये त्यांना एका ठिकाणी निमंत्रण आलं, एका गावामध्ये निमंत्रण आलं जेवायला. गृहेशू पृथक पृथक गृहेशू त्या तिकडे चाललेत ते. त्यांना एका घरामध्ये एका माणसाला सुत्रिका म्हणजे घृतखंड संयुक्ता म्हणजे घृत मिळालं. कशासाठी? जेवणासाठी, पहिल्या व्यक्तीला. ठीक आहे, त्याच्या डोक्यात विचार असा आला, हे जे घृत आहे ते कशासाठी वापरा म्हणजे चांगलं आहे, आपल्या दीर्घ आयुष्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे, दुसऱ्या व्यक्तीला मंड जो असतोय मंड ते भेटलं. त्याचा विचार काय आला त्याला? अतिविस्तार विस्तीर्ण म्हणजे याच्यामुळे आपलं आयुष्य मोठं होऊ शकतं. ठीक आहे, आता खाली क्वेश्चन बघा, हे क्वेश्चन तुम्हाला विचारणार. पहिला क्वेश्चन काय असणार? ते ग्रामीणे कुत्र निता. असा क्वेश्चन, हे सेम टू सेम क्वेश्चन नाही येणार. तुम्हाला मी PYQ समजून सांगतोय. ठीक आहे, ते ग्रामीणे कुत्र निता, ते कुठे चालले होते. ठीक आहे, ते याचं उत्तर काय ना, हे बघायचं. काही येत नाहीये, काहीच येत नाहीये. पॅरेग्राफ मध्ये ग्रामीणे कुठे, ग्रामीणे इथे, निता कुठे, पृथक पृथक गृहेषु निता आहे. ठीक आहे, म्हणजे याचं काय आहे? ते ग्रामीणे पुत्र निता म्हणजे कुठे, ते ग्रामीणे पृथक पृथक गृहेषु निता असं त्याचा आन्सर राहील. सेकंड बघा, एकस्य भोजनम की दत्ता म्हणजे एक जणाला भोजनामध्ये काय मिळालं, काय प्राप्त झालं. एकस्य भोजनम घृतखंड संयुक्ता प्राप्त प्राप्त. ठीक आहे, असं प्राप्त लिहायचं म्हणजे त्याला प्राप्त झालं. थर्डचा आन्सर बघा, प्रथमम किम अचिंतयम म्हणजे त्याला कशामध्ये डोक्यात त्याचा पहिल्या व्यक्तीला काय डोक्यात विचार आला जेव्हा त्याला घृत मिळालं, त्याला काय आला विचार रे पोरांनो? विचिंतेय पंडितनोक्तम येत दीर्घसूत्री विनश्यंती. ठीक आहे, म्हणजे यामुळे आयुष्य दीर्घ आयुष्याला महत्व होईल असं त्याला विचार आला. ठीक आहे, हे सेम बघायचं. अचिंत्य कुठे आहे? विचिंत्य अचिंत्य दिसतंय सेम. काही जर नाही तर लोड घ्यायचा नाही. चौथा क्वेश्चन बघा, द्वितीय भोजनार्थम किम प्राप्त म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला, सेकंड नंबरच्या माणसाला भोजनासाठी काय मिळालं, काय प्राप्त झालं. द्वितीय व्यक्ती भोजनार्थ द्वितीय व्यक्ती मंडकः प्राप्त. द्वितीय व्यक्ती मंडकः प्राप्त, त्याचा असा आन्सर राहील. स्टेटमेंट फॉर्मेशन करता नाही आलं काही प्रॉब्लेम नाही, ऍज इट इज लिहायचं. द्वितीयस्य मंडका दत्ता असं लिहिता चालतं. थोडेसे का मार्क काही मिळतात, पण मिळतात, क्वेश्चन सोडायचा नाही. पाचवा क्वेश्चन बघा, द्वितीय किम अचिंतयम म्हणजे त्याला काय विचार आला, किम म्हणजे काय विचार आला. ठीक आहे, काय विचार आला त्याला? अतिविस्तार विस्तीर्णम यद भवेन चिरायुषम तेन युक्ताम. युक्तम म्हणजे युक्ती, आपलं बुद्धीचाच एक पर्याय आहे युक्ती, बरोबर. म्हणजे त्याला विचार आला. ठीक आहे, कशाचा विचार आला? या गोष्टीमुळे आपलं आयुष्य चिरायुष्य होणार आहे. आता बघा, हा झाला आपला LAQ 10 मार्कचा क्वेश्चन. 2 मार्कचे क्वेश्चन असणार 5, 10 क्वेश्चन असे असणार. आता आपला उरला SAQ. मी तुम्हाला तो नाही सांगतोय कसा. वरती असणार, कोण्या एका नगरामध्ये 4 ब्राह्मण राहत होते. ते अतिशय गरीब होते, म्हणून त्यांनी या कारणास्तव धनसंपत्ती मिळवण्यासाठी या कारणास्तव त्यांनी गृहत्याग केला, परित्याग केला. सर्व सोडून ते एका नगराकडे निघाले. त्यांना तिथे एका नगराचं नाव महाकाल नगरी असे होते. हा झाला आपला मराठी मधला अनुवाद. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला काय कळतंय? ही कोणती कथा असू शकते? 5 कथापैकी कोणती कथा असू शकते? म्हणून तुम्हाला बोललो की 5 कथाचे श्लोक पाठ करायचे, जे 5 श्लोक मी सांगितले. कारण काय, जो पाचवा आपला जो SQ 5 मार्कचा जो SQ असेल, त्या SQ मध्ये जे आपण श्लोक पाठ केले, जसं तुम्हाला डिटेक्ट होणार की ही कथा कोणती आहे. कोणती कथा होती ती? आता जी बोललोय ती महाकाल नगरीकडे निघाली, तिथून पुढे हिमालयाकडे प्रस्थान केलं त्यांनी. ती कथा होती अतिलोभ चक्रधराची कथा होती, बरोबर ना. अतिलोभ चक्रधराचा श्लोक तिथे डायरेक्ट तुम्ही जर लिहून टाकला, तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन नाही आलं. ठीक आहे, कन्व्हर्जन समजा नाही आलं, तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन नाही आलं, घाबरून गेले. पण तुम्ही श्लोक पाठ केले, 5 पैकी श्लोक पाठ केले, त्यामुळे तुम्हाला इतकं सोपं त्याच्यावरून तुम्हाला ओळखलं की ही कथा कोणती आहे. त्याच्यावरून तुम्ही ओळखल्यानंतर तो श्लोक तुम्ही डायरेक्ट लिहिला, सावरांशचा श्लोक डायरेक्ट लिहिला. 100% 3 ते 3.5 मार्काची गॅरंटी इथे असते. 5 पैकी किती? 3 ते 3.5. कारण श्लोक सहजासहजी, सावरांशचे श्लोक सहजासहजी कुणीही पाठ करत नाही. तुम्ही जर पाठ केले 2च्या 3च्या वरतीच मार्क पडतात, याची गॅरंटी आपली आहे.
कळलं? जर तो एसीक्यू मध्ये तिथं एक मोठा पॅराग्राफ आला आणि सांगितलं की संस्कृत भाषायाम अनुवाद येतं, संस्कृत भाषायाम अनुवाद येतं म्हणजे संस्कृत भाषेमध्ये याचं अनुवादन करा, याला ट्रान्सलेट करा. ट्रान्सलेशन तुम्हाला जमत नाहीये, मान्य करतो, कारण मला पण जमत नव्हतं. ठीक आहे, तुम्हाला ट्रान्सलेशन जमत नाही, लोड घ्यायचा नाही. म्हणजे 5 श्लोक तुम्ही पाठ केलेत, 5 श्लोक पाठ केलेत. हार्डली दीड लाईनचा एक श्लोक आहे. अशा 5-6 लाईन जर तुम्ही पाठ केल्या, 7 ते 8 लाईन, 7 ते 8 लाईन मध्ये तुमचं इथे 15 मार्कचं वेटेज होतंय. ठीक आहे. आणि अन्वयमध्ये जे तुम्ही अन्वयमध्ये वैद्यकीय सुभाषित करता, ते वैद्यकीय सुभाषित वरतून तुमचा अन्वय पण सॉल्व्ह होतोय आणि सेकंड पेपर मधला अन्वय नंतरचा जो 8वा एसीक्यू असेल, मराठी भाषायाम अनुवाद येत, हा जो असेल हा पण तुमचा कव्हर होणार आहे. ठीक आहे. हे झालं आपलं पंचतंत्र कथावरती लेक्चर. या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो, की कोणी दिली, कथाचा इथं रिचन काय, कथाचा आपल्या आयुष्यात उपयोग काय, या कथा इथे देण्याचं कारण काय, मेडिकल फील्डमध्ये आयुर्वेदिक फील्डमध्ये या कथांचा नेमके रेफरन्स काय, आपल्याला देण्याचं कारण काय आणि ते आपण कसं अप्लाय करू शकतो, कुठे काय बोलायचंय, कोणाला काय बोलायचंय, कोणासोबत कसं वागायचंय, व्यवहारामध्ये कसं राहायचंय, व्यवहार कोणासोबत कसे ठेवायचे, या गोष्टी याच्यामध्ये कळतात. आणि जे आपण ज्ञान घेतलंय ते ज्ञान आपण कसं इम्प्लिमेंट करायचंय आपल्या पेशंट वरती, ह्या पण गोष्टी याच्यामधून कळतात आपल्याला. ठीक आहे. आपण आतापर्यंत 5 श्लोक बघितले. 5 श्लोकानंतर तुम्हाला मी इथेच तोंडाने सगळ्या कथा सांगितल्या. कथा सांगितल्यानंतर तुम्हाला मी ते इथे आता हा एक एलक्यू घेतला आणि एक एसीक्यू हा तोंडाने सांगितला. हे झालं आपलं आजचं लेक्चर. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आपला पूर्ण आयुर्वेद इतिहास नेक्स्ट लेक्चर मध्ये एकाच लेक्चर मध्ये कव्हर करणार, कारण आयुर्वेद इतिहासामध्ये छोटे छोटे पॉईंट आहेत ते कव्हर करावे लागते. ते आपण बोर्डवरती इथे घेऊन टाकणार. त्याला जास्त इलॅबोरेट करायची गरज नाही. तुम्हाला काय वाचायचंय आणि काय सोडून द्यायचंय हे तुम्हाला मी फक्त सांगून देणार. क्वेश्चन कशावरती येण्याचे चान्सेस, समित्या, कोणती समिती कधी स्थापन झाली, त्या समितीचा मेन मोटो काय होता, मेन समिती त्यांना काय वाटलं की रिझन काय होतं समिती स्थापन करायसाठी, त्यांनी त्याचं कार्य कधी केलं, त्यांचे इयर लक्षात ठेवायचे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे अटॅक कोणी केले, काय केले हे तुम्हाला जास्त काही विचारलं जाणार नाही. विचारलं तरी तुमचं कॉमन सेन्स तुम्ही ते आन्सर करू शकता. समितीचे नावं ह्या गोष्टी थोड्या किचकट आहेत, त्याच्या आपण व्यवस्थित लेक्चरमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. हे झालं आपलं आजचं लेक्चर. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तब तक के लिए थँक्यू. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.